पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सध्या महाराष्ट्रात वेगळंच राजकारण तापलेलं दिसत आहे। एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमी सर्कल खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। यामुळे माणिकराव कोकाटेवर चांगलेच पिकांचा भडीमार करण्यात येत आहे। याशिवाय माणिकराव कोकाटेसह फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही टीकेचा सामना करावा लागतोय। लातूर इथं छत्रपती छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पत्ते उधळून माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहाव्याच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। या सर्व बाबी राज्य सरकारच्या विरोधात जात असून शासनातील मंत्री पदाधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठताना दिसत आहे। माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा जागोजागी निषेध करण्यात येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री विधान भवनामध्ये पत्ते खेळतात, हे निषेधार्थ आहे। त्याचा राजीनामा झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी पुत्राला त्या ठिकाणी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जी मारहाणी केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। नुसत्या निवेदनावर आम्ही थांबणार नाहीत, तर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर निश्चितच शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्यात येईल। आम्ही शेतकऱ्याच्या पूर्णपणे पाठीमागे आहोत, कारण की परिस्थिती अशी आहे की एकीकडे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही आणि दुसरीकडे कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री असलेला माणूस त्या ठिकाणी विधान भवनामध्ये पत्ते खेळताना आढळून आलेला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला पत्ते देऊन आणि पत्ते उधळून त्या ठिकाणी निषेध केलेला आहे।